मंडळी, आजचा दिवस महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात चर्चेत राहिला तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी. आता तुम्ही म्हणाल की असं काय झालं की ठाकरेंच्या शिवसेनेभोवतीच राजकारण फिरत राहिलं? तर त्याची 3 कारणे आहेत. 2 आहेत मुंबईतली आणि तिसरं आहे दिल्लीतलं. आधी मुंबईतली 2 कारणं सांगतो. त्याचं झालं असं की ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पुन्हा भेट घेतली. गेल्या महिन्याभरातली ही त्यांची 3री भेट असल्यानं अनेकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. आता फडणवीस ठाकरेंच्या भेटीत काय झालं हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. कारण काही असलं तरी चर्चा मात्र त्यांच्याच भेटीची झाली. आता दुसरं कारण ते होतं वांद्र्यातल्या एका आंदोलनात, म्हणजे वांद्रे पूर्व येथील भारतनगरातलं. एसआरए म्हणजेच स्लम रिडेव्हलपमेंटकडून काही घरांना पाडकामाच्या नोटिसा आल्या. त्यावर स्थानिक नागरिक कोर्टात गेले आणि त्यानंतर पाडकामाला कोर्टानं स्थगिती दिल्याचा दावा स्थानिकांनी केला. आता ही स्थगिती असतानाही एसआरएकडून घरं पाडण्याची कारवाई सुरू झाली, म्हणून रहिवासी आक्रमक झाले. आज जेव्हा तिथं पोलिसांच्या फौज फाट्यासह अधिकारी पोहोचले तेव्हा वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई हेही तिथं आले. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं आंदोलन सुरू झालं आणि काही काळ स्थिती तणावाची बनली होती. असं असलं तरी ज्या ज्या घरांना नोटिसा होत्या त्यापैकी ज्या घरमालकांनी घरं रिकामी करून दिली ती घरं पाडण्यात आली. बाकीच्या तोडकामावर पुन्हा स्थगिती मिळाली. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन हे चर्चेत राहिलं. तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण ज्याचा थेट परिणाम हा देशाच्या राजकारणावर होऊ शकतो ते आहे मंडळी दिल्ली. नुकत्याच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि सत्ताधारी आम आदमी पक्षाला काँग्रेसची साथ मिळेल आणि दोघांच्या युतीसमोर भाजपचं आव्हान असेल असं वाटलं होतं. पण तसं होण्याऐवजी इथली निवडणूक त्रिशंकू होते. आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस असा हा सामना रंगतोय. खरी बातमी तर आत्ता आहे आणि त्याच दिल्लीच्या तख्तासाठी सुरू असलेल्या लढतीत इंडिया आघाडीतून मित्र पक्षांची साथ कोणाला मिळते याची चर्चा देशभर सुरू आहे. त्यातच ममता बॅनर्जींच्या तृणमूल आणि अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाने आम आदमी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केलाय. याच मित्र पक्षांच्या यादीत आता आणखी एक नाव जोडलं जाऊ शकतं. ते नाव आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना. आम्ही असं का म्हणतोय तर त्याचं उत्तर आहे आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यात. दिल्ली सरकार ने यानी केजरीवाल सरकार ने जो काम किया है पिछले 10 सालों से हो या उन्होंने जो स्कूलों के बारे में हो, शिक्षा व्यवस्था हो, स्वास्थ्य व्यवस्था हो, काफ़ी अच्छा काम किया है. पूरी दुनिया में उनकी बातें अच्छी होती रहती है और अगर दिल्ली वासियों की सेवा करनी हो तो फिर एक बार केजरीवाल सरकार जरूरी है वहाँ. आदित्य ठाकरेंनी दिल्लीत विकास हवा असेल तर अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत असं म्हणत जवळपास आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पण गोष्ट फक्त दिल्ली विधानसभेचीच नाहीये तर दिल्लीसाठीची ही बॅटिंग मुंबईच्या मैदानासाठी तर नाही ना, हा प्रश्न पडतोय. कारण ठाकरेंचे खासदार संजय राऊतांची विधानं, आपण त्यांची विधानंही पाहूया. महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये आहोत. एक मात्र नक्की की केजरीवाल आणि त्यांचे सहकारीही आमच्या संपर्कात जास्त असतात. तो संवाद असतो तो केजरीवालजी आणि संजय सिंग असतील, राघव चड्डा जे असतील, ते जे प्रमुख नेते आहेत ते शिवसेनेशी त्यांचा संवाद हा सगळ्यात जास्त आहे. हे खरं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे, जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे. जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलं आहे काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या, तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं. मंडळी, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं आम आदमी पक्षाला समर्थन देऊन काँग्रेसला स्पष्ट इशारा दिलाय का असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो आणि त्याच्याशीच निगडीत आहे आजचा आपला प्रश्न आणि त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळानं पाहणार आहोत. पण आधी पाहूयात नेमका आपला आजचा प्रश्न काय होता. पोल सेंटर. आजचा प्रश्न, दिल्लीत केजरीवालांनी काँग्रेसची साथ सोडली, तेच मुंबईत उद्धव ठाकरे करणार का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते.
मंडळी, दिल्ली काँग्रेसवर मित्र पक्षांचाच नाही तर इतर राज्यांमधील काँग्रेसचाही विश्वास नाही आहे का, असा प्रश्न आज निर्माण झालाय. आणि हा प्रश्न आम्हाला का पडलाय तर त्याचं कारण दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी. आधी ते काय म्हणाले हे आपण पाहूया. दिल्ली चुनाव बहुत अहम चुनाव है. मैं समझता हूँ शायद वहाँ केजरीवाल जीत जाएंगे. कांग्रेस भी फ्रे में है, कांग्रेस भी चुनाव लड़ेगी. अच्छा होता अगर कांग्रेस और आप का अगर गठबंधन होता, लेकिन शायद वो नहीं होते दिख रहा है. तो अभी मैं यहाँ बैठ के शायद दिल्ली में क्या हो रहा है उसके बारे में ज्यादा कहना मुश्किल होगा. पृथ्वीराज चव्हाणांनी हे वक्तव्य केलं आणि मग काय, दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी चांगलीच आग पाकड केली. आम आदमी पक्षाच्या कामांवर इतकाच विश्वास असेल तर थेट काँग्रेस सोडून आपमध्ये का जात नाही, असा सवाल उपस्थित करून संदीप दीक्षितांनी पृथ्वीराज चव्हाणांना थेट उत्तर दिले. पार्टियां क्या करती है उससे तो मेरा कोई ज़्यादा रुचि नहीं है, क्योंकि वो लोकसभा स्तर पर एक अलायंस है, इस राज्य में कोई अलायंस नहीं था. पृथ्वीराज चौहान क्यों केजरीवाल की जीत की भविष्य? उनका मेरा ये कि अगर आपको इतना अच्छा लगता है, आप तो कांग्रेस के नेता हो, आप तो दिल्ली में रहे हो, अगर आपको लगता है कि हमसे ज़्यादा बेहतर काम केजरीवाल ने किया तो आप केजरीवाल की पार्टी ज्वाइन कर लीजिए. आप सीनियर लीडर होंगे, लेकिन अगर आपको किसी चीज़ का ज्ञान नहीं है तो मैं सीनियर लीडर से कहूँगा ज़्यादा अपनी अज्ञानता ना दिखाया करें इस तरीके के बयान देके. और मैं कह रहा हूँ, आपको लगता है कि कांग्रेस की समर्थन नहीं होना चाहिए तो ऐसे व्यक्ति को कांग्रेस छोड़ देनी चाहिए और आम आदमी पार्टी ज्वाइन कर लेनी चाहिए. मंडळी, तुम्हाला इंडिया आघाडी आठवते का? होय, तीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात विरोधी पक्षांची जी आघाडी बनवण्यात आली होती ना, त्याच आघाडीला विरोधकांनी इंडिया असं नाव दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत ही आघाडी एकदिलानं लढली, त्याचा फायदाही झाला, पण विधानसभा निवडणुकांमध्ये खटके उडणार हे स्पष्ट होतं आणि अगदी तसंच झालं. पश्चिम बंगाल, पंजाब सारखंच दिल्लीतही झालं. काँग्रेस आणि आपनं आपापले उमेदवार मैदानात उतरवले. आता वाटलं होतं की दिल्लीत काँग्रेस मोठ्या जोमानं कमबॅक करेल, पण पृथ्वीराज बाबांच्या वक्तव्यानं काँग्रेसला घरचाच आहेर मिळाला अशी चर्चा सुरू झाली. पण अवघ्या काही तासांमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं सांगितलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते पाहूयात मीडिया सेंटरला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हणतायत पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते. दिल्ली विधानसभेसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला. जर इंडिया आघाडीनं निवडणुका एकत्र लढल्या असत्या तर आघाडी सहज जिंकली असती. काँग्रेस पक्षाला चांगलं जनसमर्थन मिळतंय आणि मला खात्री आहे आम्हीच विजयी होऊ. मंडळी, दिल्लीतील काँग्रेसवरून महाराष्ट्रात खटके उडत होते. तिकडे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचा चेहरा असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी युती तर केली नाहीच, उलट काँग्रेसवर गंभीर आरोप केले. काँग्रेस म्हणजे भाजपचं प्याद आहे. भाजपनं उठ म्हटलं की काँग्रेस उठते आणि बस म्हटलं की बसते. अशा भाषेत केजरीवाल यांनी काँग्रेसची हेटाळणी केली आणि अतिशय चतुर राजकारणी असल्यानं इंडिया आघाडीच्या ज्या पक्षानं काँग्रेसला पाठिंबा न देता आम आदमी पक्षाला पाठिंबा दिलाय ना, त्यांचे आभार मानायलाही केजरीवाल विसरले नाहीत. दिल्ली का चुनाव आम आदमी पार्टी और बीजेपी के बीच में है. ये इंडिया गठबंधन का चुनाव नहीं है. जो भी हमें समर्थन मिल रहा है, मैं उन सभी पार्टियों का दिल से शुक्रिया अदा करता हूँ. वो हमें समर्थन दे रहे हैं. ममता दीदी ने समर्थन दिया और अखिलेश जी ने समर्थन दिया. मैंने इसमें मीडिया में ही देखा है कि शायद ठाकरे जी की भी पार्टी शायद समर्थन दे रही है. मैं सब लोगों का शुक्रिया अदा करता हूं जो हमें आशीर्वाद दे रहे हैं, जो हमें समर्थन दे रहे हैं. वो बस केस ही करने के लिए, वो बीजेपी उनको कहती है, वो तो बीजेपी का मोहरा है. बीजेपी कहती है चेस के अंदर एक कदम चल तो वो एक कदम चलता है. वो कहते हैं 2 कदम चल तो वो 2 कदम चलता है. वो कहते हैं राइट मुड़ जाओ तो वो राइट मुड़ जाता है. वो कहते हैं लेफ्ट मुड़ जाता है. वो कहते हैं केस करके आ तो वो केस करता है. वो कहते हैं इन आदमियों को खरीद ले तो वो आदमी तो वो तो. आणि मंडळी, केजरीवाल यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची चांगलीच अडचण झाली. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्तरावरील आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळे निर्णय होतात अशी सारवासारव करण्याची वेळ काँग्रेसवर आली. ये लोकसभा चुनाव के लिए था गठबंधन, बिल्कुल ठीक बोल रहे हैं. वो जो इंडिया गठबंधन था वो लोकसभा चुनाव के लिए राष्ट्रीय स्तर पर था. अलग अलग राज्यों की परिस्थिति के हिसाब से जो दल हैं, कांग्रेस हो या
क्षेत्रीय दल हों वो निर्णय लेते हैं कि हमें इकट्ठे लड़ना है या अलग लड़ना है। आणि मंडळी, सविस्तर चर्चा पाहिल्यावर आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. नेहमीप्रमाणे एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी शेकडो प्रतिक्रिया पोस्ट केल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या आहेत, पण त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न काय होता तर दिल्लीत केजरीवाल यांनी काँग्रेसची साथ सोडली, तेच मुंबईत उद्धव ठाकरे करणार का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. या प्रश्नावर आपण कौल पाहणार आहोत, पण या प्रश्नावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते आपण पाहतोय. एक्सवर अजित म्हणाले, साथ सोडायला मुळात ती साथ कधी होती का? कारण विधानसभा निवडणुकीदरम्यान सोलापुरात झालेला राडाच सगळं काही स्पष्ट करतो. यूट्यूबवर रमाकांत माने म्हणतायत, यांना गल्लीत कोणी विचारत नाही तर दिल्लीत कोण विचारणार आहे? यूट्यूबवर श्रीकांत शेवगावकर म्हणतायत, उबाठाला राज्यातच काही किंमत नाही, यांना दिल्लीत कोण विचारतो? यूट्यूबवर वैभव संचेती म्हणतायत, अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी आताही शिंदे साहेबांसोबत शिवसेनेतच राहावं, नाही तर नंतर पश्चाताप करावा लागेल. यूट्यूबवरच गोविंद परब म्हणतायत, तेलही गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे, अशी गत उबाठा गटाची होणार. आणि मंडळी, आता याच विषयावर चर्चा करण्याची वेळ आली आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. आणि त्यांच्याशी बातचीत करतोय आपण गेस्ट सेंटरला. या तिघांचंही स्वागत. आनंदजी आपलं, केशवजी आपलं आणि अतुलजी आपलं, तिघांचंही स्वागत. एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. मला खरं तर पहिला प्रश्न अतुलजी तुम्हालाच आहे, कारण जे काही घडतंय ते तुमच्या विरोधातच चाललंय. भाजप विरोधात लढण्यासाठी म्हणून एकत्र आलेली जी इंडिया आघाडी होती, लोकसभेचा अपवाद वगळता तिचं सगळीकडे चित्र हे फिसकटल्याचंच का दिसतंय आणि त्याचं ताजं उदाहरण आहे ते दिल्ली. नाही, असं आहे विजयजी की तुम्ही एक लक्षात घ्या, याच्यापूर्वी इंडिया गठबंधन असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका झाल्या, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लढलो, भाजपचे लोकही लढतात, NDA पण लढतं. पंजाब असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, पश्चिम बंगाल असेल, केरळ असेल, प्रत्येक ठिकाणी ह्या निवडणुका लढल्या गेल्या. आता BJPचं काय आहे, BJP हारताना फार वेगवेगळ्या पद्धतीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते. कधी म्हणते की बा काँग्रेस आमच्यासोबत आहे, मग ते आपला तसं म्हणावं लागतं. कधी म्हणतात की बा यांच्यामध्ये एकी नाही आहे. मग तुमच्यामध्ये कधी एकी होती? 2014 नंतर NDA तर कुठेच नव्हतं. मग NDAची गरज जेव्हा पडायला लागली 23ला, तेव्हा मग NDA धरून बांधून मुसक्या बांधून 41 लोकांची आघाडी केली, ते 240वर आले. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आमची आघाडी ही राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन BJPला संपवलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीची सांप्रदायिकता त्यांनी या देशामध्ये, कम्युनलिझम या देशामध्ये पसरवलेलं आहे, जातीवाद या देशामध्ये पसरवलेला आहे, देशाची लूट जी आहे दोन्ही हातांनी सुरू आहे, त्याच्या विरुद्धामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे किंवा काँग्रेसही आहे, प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्ष आपला लढतो. कोणी कोणासोबत जावं राज्यस्तरावर ते इंडिया गठबंधनमध्ये ठरवू शकतात. कदाचित बिहारमध्ये आमची त्यांची चांगली आघाडी होईल. अतुलजी, हे तुमचे नेहमीचे मुद्दे आहेत, हे मान्य आहेत, पण आता दिल्लीमध्ये खूपच कटुता दिसते. म्हणजे आता केजरीवालांचं बोलणं तुम्ही ऐकलं असाल, ते म्हणाले की काँग्रेस हे भाजपचं प्याद आहे, त्यांनी एक पाऊल चालायला सांगितलं की त्यांनी एक पाऊल चालायचं असतं. असं आहे की काँग्रेस आणि BJP यांच्याबद्दल कोणी किती काही म्हटलं तरी काँग्रेसची भूमिका काय आहे हे अगदी स्पष्ट आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही आहे. आम्ही पण BJPला 3 वेळा दिल्लीमध्ये हरवलेला आहे, कंटिन्यू 3 वेळा. आमचे स्टेक्स तिथे आहे. आमच्या लोकल बॉडीजचा पण विचार करावा लागतो, स्थानिक स्तरावरचे नेते असतात, कार्यकर्ते असतात, त्यांचा पण विचार करावा लागतो निवडणुका लढताना. आता BJPमध्ये पण सुरू झालं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण वेगळ्या लढल्या पाहिजे. याचा अर्थ मग ते हे होईल की बा शिवसेना शिंदे गट आणि NCP अजित पवार गट जे आहे ते आमच्या म्हणण्यावर चालतात आहे, असं होईल का?
आणि कटुता प्रश्न लोकल स्तरावरचे लोकल नेते जे आहेत त्यांचे वेगळे प्रश्न असतात ते उपस्थित करत असतात. अरविंद केजरीवालांनी भूपेश बघेलांबद्दल छत्तीसगडमध्ये काय म्हटलं होतं, तो लोकल प्रश्न आहे, तो त्या राज्याच्या स्तरावरचा प्रश्न आहे. भारताच्या स्तरावरचं जे आहे ते इंडिया गठबंधन अगदी अतूट आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. राज्याच्या स्तरावर प्रत्येक आपलं अस्तित्व, आपलं विस्तार करण्याचा जो प्रयत्न आहे ते करतात आणि त्याला ती उभा आहे इंडिया गठबंधनमध्ये. मला आनंदजींकडे जायचंय. पहिलेपासूनच ठरलं होतं की लोकसभेसाठी राष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नासाठी. अतुलजी, मी आनंदजींकडे जातो. आनंदजी, जे काही अतुलजींनी सांगितलं ते तुम्हाला मान्य आहे का? कारण तुमच्या दिशेने, तुमच्या दृष्टीने देखील आता आपला पाठिंबा जातोय असं चित्र दिसतंय. केजरीवालांनी आभार मानलेत, आदित्यनी त्यांच्या बाजूने कौल दिलाय, संजय राऊतांनी त्यांच्या बाजूने कौल दिलाय. नेमकं काय चाललंय? बघा, असं आहे की इंडिया गठबंधनमध्ये काँग्रेस पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे. जे पक्ष मोठा असतात त्यांच्यावर जिम्मेदारी पण मोठी असतात. सर्वांना माहित आहे की दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवालनी जे 10 वर्षामध्ये काम केलं आहे, एक चांगला मुख्यमंत्री होऊन त्यांनी जगाला एक नेतृत्व दिलं आहे. तर त्या दिल्लीमध्ये जर आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सोबत आली असती तर भारतीय जनता पक्षाला मी थांबवू शकलो होतो. आज आमच्या समोर कोण आमच्या शत्रू आहे, जे राजनीतिक शत्रू, जे वैचारिक शत्रू कोण आहे? भाजप आहे. आम्हाला लढायच्या कोणाच्या विरुद्ध? भाजपच्या विरुद्ध. हे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आंतरिक लढाई नाही, हे लढाई आहे भाजपा सोबत आमची. तर जर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सोबत असली, एक त्यांचा मिलन झाला असता तर आज चित्र काही वेगळा असता. आणि सर्वांना माहिती आहे की लोकसभामध्ये भाजप आणि दिल्ली विधानसभामध्ये आम आदमी पार्टी, केजरीवाल. तर काँग्रेस पार्टीकडे तिथे 0 सीट आहे. ठीक आहे, तुम्ही 10-15 सीट तुम्हाला मिळाला असता तर तुमची पण एक कॅडर तिथे तयार झाली असती. पण हे अहंकार सोडायला काँग्रेस तयार नाही. हरियाणामध्ये हारली, आम्ही सांगितले की तुम्ही आत्मचिंतन करा. महाराष्ट्रामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना जर मुख्यमंत्रीचा चेहरा घोषित केला होता तर आज ही परिस्थिती नव्हती. आज या दुर्दैव परिस्थितीमध्ये पण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 20 सीट जिंकली ना, तर म्हणजे आहे आमची टीम आहे, आमचे लोक आहे, आमचे मतदाता आहे. पण जे कोऑर्डिनेशन झाला पाहिजे होता ते झाला नाही. तर हे सगळे बघून आम्हाला एक पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे. कोणाला देऊ? काँग्रेस तिथे जिंकू शकत नाही तर आम्हाला भाजपला जर थांबायचं असेल तर कोणाला देऊ? तर आम आदमी पार्टीला. हे काय चूक केलं आम्ही इंडिया गठबंधन म्हणून बोलत आहोत, सांगत आहोत की इंडिया गठबंधनची बैठके करा, इंडिया गठबंधनची मिटिंगे करा. तुम्हाला हैराणी वाटेल की लोकसभा नंतर एक पण मीटिंग झाली नाही. म्हणजे हे गठबंधन कशासाठी बनवला होता? हे गठबंधनचा काय उद्देश होता? जर हे गठबंधन मोदी साहेबांना रोखायसाठी तुम्ही बनवला होता तर यांची मीटिंग कुठे आहे? अनुशासन कुठे आहे? डिसिप्लिन कुठे आहे? नेते कुठे आहे? लोक कुठे आहे? समन्वय कुठे आहे? हे काय सांगायचं नाही? तर ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या काही नाही. दोघे आमचे मित्र आहे, आम्ही इंडिया गठबंधन म्हणून आहे. पण एक पक्षाला जर आम्हाला पाठिंबा द्यायला असेल तर आम्ही चुनू, आम्ही निर्णय घेऊ. तुमचेच मुद्दे हे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी पण उपस्थित केलेत. केशवजी, खरं तर या दोघांमधला वाद आहे आज, आणि तुम्हाला प्रेक्षकांच्या भूमिकेत आम्हाला बसायला द्यायचं नाहीये. तुम्ही या घडामोडींकडे कसं बघताय? भाजपची स्थिती दिल्लीत आणि राष्ट्रीय राजकारणात आणखी मजबूत होत चालली आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वांच्या मर्यादांचं हे ढळढळीत अपयशाचं आपल्यासमोर आलेलं उदाहरण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इंडिया आघाडी काय जी की केली होती, इंडिया आघाडी नावाचा जो प्रयोग केला होता त्या प्रयोगाला मुळातच ना कोणती तात्विक बैठक होती, ना वैचारिक कुठला पाया होता, ना कोणत्याही प्रकारची दिशा होती. ही केवळ भारतीय जनता पार्टीनं रोखायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विरोध करायचा, या एका भूमिकेसाठी काँग्रेसनी खटाटोप करून काही जणांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. पण मुळामध्ये आता या आजच्या प्रश्नाकडे, दिल्लीच्या प्रश्नाकडे केवळ इंडिया आणि त्यांचे काँग्रेसचे पक्ष यांच्यामधील लढाई म्हणून चालणार नाही, तर काँग्रेस अंतर्गत सुद्धा लढाई वेगळीच आहे. हे काँग्रेसच्या नेतृत्वावरचं अपयश. आज पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? दिल्लीमध्ये आप जिंकेल. त्यानंतर लगेच दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाने त्यांना काय केलं की त्यांना नसेल, पृथ्वीराज चव्हाणसारख्या ज्येष्ठ नेत्यांना जर नसेल तर त्यांनी आपमध्ये निघून जावं. ही काँग्रेसमध्ये चाललेली बंडाळी एकीकडे त्यांच्या नेतृत्वावरती एक अपयशाचा ठपका ठेवतेच. त्याचबरोबर कुठल्या सहकारी पक्षाचा विश्वास आहे हो? तृणमूल काँग्रेसबद्दल ती नाराज आहे. त्यांनी सांगितलं की टीका करणं, तुम्ही त्या ईव्हीएमवर टीका करणं सोडा, मुद्द्यावरती या. दुसरं, जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लाचा पक्षही त्याच भूमिकेमध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. महाराष्ट्रामध्ये संजय राऊत ते वेगळी भूमिका मांडतायत. त्यामुळे दिल्लीमध्ये आपने तर ऑलरेडी वेगळा रस्ता त्यांनी पकडलेला आहे.
त्यामुळे जे जे घटक पक्ष काँग्रेसकडे यायचा प्रयत्न, काँग्रेससोबत यायचा प्रयत्न करत होते, त्या सगळ्या पक्षांचा भ्रमनिरास काँग्रेसच्या नेतृत्वाने, मग ते राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील किंवा खरगे असतील, प्रियंका गांधी असतील, या नेतृत्वाच्या अपयशाचा हे ढळढळीत पुरावा आहे की ज्यातनं घटक पक्ष त्यांच्यासोबत राहू इच्छित नाहीत. त्यांच्या स्ट्रॅटेजी निवडणूक समन्वयाबद्दल आत्ता आनंदभाई बोलले, कधी बैठक झाली, कुठली बैठक झाली, लोकसभासारखं अधिवेशन झालं पण त्यांनी साधं आपल्या घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही, अशा प्रकारची खुली टीका त्यावेळी तृणमूलने केली, बाकी घटक पक्षांनी केली. त्यामुळे आता संघर्ष 2 टप्प्यावरती काँग्रेसवरचा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या अपयशाचा संघर्ष जो आहे तो 2 टप्प्यावर आहे. एक, काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या घटक पक्षामधला संघर्ष, जे घटक पक्ष काँग्रेसवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, हा एक संघर्ष आहे. दुसरा, काँग्रेस अंतर्गतला अनेक राज्याचा संघर्ष. केशवजी, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. विधान केलं. अतुलजी, तुम्हाला दोघांनाही उत्तर द्यायचंय. एक तुमचे विरोधक किंवा सत्ताधारी आणि एक तुमचे मित्र पक्ष, त्यांनीही तुमच्या डोळ्यात अंजन घातलंय. ना ठीक आहे, मला प्रश्न एकच विचारायचा आहे केशवला की BJD काय म्हणतात आता? BJD तुमच्या विरोधामध्ये उभी झालेली आहे. AIADMK तुम्हाला मदत सोडून गेलेली होती. खालपासून सुरू करू आपण. त्याच्यानंतर शिवसेना तुमच्यासोबत का बरं सोडून गेली तुम्हाला? अकाली दल तुम्हाला का बरं सोडून गेलं? नॅशनल कॉन्फरन्स तुमच्यासोबत होती, का बरं सोडून गेलं? PDP सोबत तर तुम्हाला जिथे गरज पडते तिथे तुम्ही सगळे तात्विक बैठक वगैरे सगळं बाजूला ठेवता. हे मोदींचं अपयश नाही आहे का? घटक दलांची काम संपलं आणि घटक दलांना सोडलं. BJPचं काही नव्हतं इथे, साधे 2-3 आमदार यायचे, त्यावेळेस ते शिवसेनेच्या खांद्यावर बसून झाले आणि शिवसेनेला संपवायला निघाले. अशा पद्धतीचा हा BJPचा इतिहास आहे. त्यामुळे एवढी तात्विक चर्चा करण्याची गोष्ट नाही आहे. मला आनंद दुबेंना एवढं सांगायचं आहे की जिथे मध्य प्रदेशमध्ये काही नव्हतं, आपचं छत्तीसगडमध्ये काही नव्हतं, अनेक ठिकाणी अनेक पक्षांचं काही नसताना तृणमूल काँग्रेसचं गोव्यामध्ये काही नव्हतं, आपचं काही नव्हतं, पण त्या ठिकाणी जाऊन लढले. तेव्हा क्षेत्रीय दलांना, तेव्हा काय म्हणतो आपण रिजनल पार्टीजला त्यांचा विस्तार करण्याचा अधिकार होता. तिथे काहीच नव्हतं. तिथे ड्रायव्हिंग सीटला काँग्रेस होती. RJD आणि JDU सोबत लढताना 40 सीट्स आम्ही घेतल्या होत्या. तेव्हा आम्ही बॅकसीटवर होतो. ड्रायव्हिंग सीट आम्ही RJDला दिली होती. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा RJD आणि आम्ही सोबत लढलो, तेव्हा त्यांना जास्त सीट दिल्या. आम्ही 70 ते 71 सीट ज्या आहेत त्या लढलो होतो, ते जास्त सीट्स लढल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतली. आणि आनंद दुबेंना कदाचित माहीत नसेल, ते आता राष्ट्रीय स्तरावरही काम करतात, पण पार्लमेंटरी बोर्डाच्या इंडिया गठबंधनच्या बैठका ज्या आहेत त्या कंटिन्यू पार्लमेंट जेव्हा सुरू होतं, सेशनमध्ये होतं, तेव्हा कंटिन्यू त्या मिटिंग्स आणि त्या बैठका ज्या आहेत त्या कंटिन्यू सुरू होत्या. त्यामुळे बैठका होत नव्हत्या असं नाही आहे, माहितीचा अभाव आहे हा. आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये काय कसं झालं सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे जिथे आपण लढू शकत नव्हतो तिथेही लढलेलो आहोत. आता ह्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही, पण एक सर्कल पूर्ण झाला. पण जर जो जिथे पुढे आहे आपसोबत न जाणं, उमेदवार उभं करणं, हे इंडिया आघाडीच्या नॅरेटिव्हला फटका देणारं ठरेल का? पृथ्वीराज चव्हाणांबद्दल काही बोलतच नाहीये की आपनी सोबत घेतलं का, ही एक प्रश्न येतो ना. आपनी चर्चा केली का? पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये जाऊन त्यांचं स्टेटमेंट जे आलेलं आहे ते नंतर सांगितलं नाही. तुम्ही फक्त सोयीचं बोलत जा. नंतर जे पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आहे त्यामुळे बोलण्याची गरज नाही. काँग्रेस 137-38 आनंदजी, तुम्हाला दिल्लीची कल्पना नाही तर कशाला तुम्ही एवढं बोलता? दिल्लीमध्ये संजय राऊत जे आहे ते कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये असतात. काँग्रेसची केली का? काँग्रेसकडे कोणी फेस आहे का? काँग्रेसकडे मुख्यमंत्री फेस अरे बाबा का? काँग्रेस जिंकू शकत का? हे मला सांगा ना. हे बघा आनंदजी पहिले ऐकून घ्या, तुम्ही मदत बोलू नका. आम्ही कधी फेस देऊन लढत नाही. मला बोलायचं फेस देऊन आम्ही कधी लढत नाही. तुम्हाला तुमच्याकडे नसेल तर उद्धव ठाकरेंना विचारून घ्या. महाराष्ट्रामध्ये फेस हे पब्लिक मध्ये सर्व चुकीचं कसं असू शकतं? चुकीचं कसं असू शकतं? तर फेस का नाही दिला? हे होऊ शकत नाही आनंदजी. काँग्रेस सोबत हे होऊ शकत. काँग्रेस फेस देऊन कधी निवडणूक लढत नाही. काँग्रेस हे सामूहिक नेतृत्वाने निवडणूक लढते. ही सगळी चर्चा पहिले झालेली आहे. बदलावं लागेल. मला मोदी साहेबांना जर परास्त करायचं आहे तर मोदी साहेबांसारखा काम केला, आम्हाला काम करणारच लागेल. मोदी साहेबांना आपण पैसा घेऊन आणलं ना. 240 सीटवर आणलं. 240 सीटवर आणलं. तुम्ही जे काही बोलत आहेत जरा माहिती घेऊन घ्या वरिष्ठांशी तुमच्या, की तुम्ही काय बोलतायत आणि काय चर्चा झाल्या होत्या महाविकास आघाडीमध्ये, याची एकदा माहिती घेऊन घ्या. म्हणजे मग तुम्हाला कळेल की काय लाईन आहे. तुमच्या दोघांमधल्या वादावर केशवजी स्मित करतायत. मला त्यांच्याकडे जायचं. केशवजी,
नाही, त्यांना माहिती नाही आहे, मला आनंद दुबेंना माहिती नाही आहे, त्यामुळे ते नाही मला खरंच नाही असं आहे, मुळात असं आहे की आनंदजी, नाही, दोन मिनिट. आनंदजी, अतुलजी, एक तुमच्या- मिनिट. मुळामध्ये ज्या आरजेडीचा उल्लेख असे केला, एक मिनिट, ज्या आरजेडीचा उल्लेख वारंवार अतुलजीने केला की आम्ही कशी बॅकसीट घेतली, किंवा त्यावेळी आरजेडीच्या अनेक नेत्यांनी आणि त्यावेळीच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की त्यावेळी आरजेडीचा पराभव होण्यामध्ये काँग्रेसने अधिक जागा हावरटपणे घेतल्या, त्यामुळे जास्त त्यामुळे मोठा पराभव आरजेडीचा झाला. हे त्यावेळी आरजेडीच्या नेत्यांपासून अनेकांनी ती वक्तव्य केली, हे विसरून चालणार नाही. नंबर 1. नंबर 2, एक मिनिट अतुल थांबा ना, आता आहे मध्ये मध्ये काय बोलायचं, अतुल थांबा ना, मी सांगतो ना जरा. मुळात असं आहे की आपल्या घटक पक्षांना विश्वास देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यात त्या नेतृत्वाचं अपयश तुम्ही त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण कसे बोलतायत त्याबद्दल बोलत नाहीये. पृथ्वीराज चव्हाण काय बोलले, संदीप दीक्षित काय बोलले, त्याच्याबद्दल एक शब्द अतुल लोंढे बोलायला तयार नाहीयेत. त्यामुळे असं आहे की काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे या नेतृत्वाचं मला तिघांनाही विनंती करायची, आपला विषय वेगळ्या ठिकाणी झालाय. तिघांनाही एक वेगळा प्रश्न विचारतो. केशवजी, आपल्यापासून सुरुवात करूया. दिल्लीमध्ये कोणाचं सरकार येईल आणि कोण मुख्यमंत्रीपदी दिसेल? अगदी थोडक्यात उत्तर द्या, मला तिघांकडनंही उत्तर हवंय. अगदी थोडक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आता दिल्ली निवडणुकीसाठी सज्ज होतोय आणि 10 वर्षापूर्वी जे चित्र अरविंद केजरीवालांचं होतं ते केजरीवाल चित्र आज नाही. एक सामान्य माणूसपासून ते शीश महल उभा करण्यापर्यंत असं अरविंद केजरीवालांचं ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार अनेक गोष्टीत ते अडकलेत, ज्या पद्धतीचे आरोप झालेत, हे सगळं चित्र आज आम्ही लोकांसमोर घेऊन जातोय. आणि येत्या निवडणुकीमध्ये परिवर्तन करत भारतीय जनता पार्टी जो हरियाणाने सुरुवात केली, जी महाराष्ट्राने पुढे राखली, त्याची हॅट्रिक ही पुढे आता या दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक होईल दिल्लीमध्ये, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली. तुमचं उत्तर, दिल्लीत कोणाचं सरकार येईल आणि मुख्यमंत्री कोण? एकाने सांगितलं होतं माँ गंगाने बुलाया है, एकाने सांगितलं होतं माँ गंगाने बुलाया आहे, गंगा पूर्ण घाणेरडी करून टाकली. दुसऱ्याने सांगितलं माँ जमुनाने बुलाया आहे, त्यांनी जमुना पूर्ण घाणेरडी करून टाकली. एकाने शीशमहल उभा केला, दुसऱ्याने राजमहल उभा केलेला आहे. 8,500 करोडचे 2 विमानं, रेंज रोवर सारख्या 12.5 कोटीच्या गाड्या आणि मेकअपचं सामान वेगळं आणि 10 लाखाचा सूट, हे सुद्धा जनतेला माहिती आहे. देशाची लूट हे सुद्धा माहिती आहे. यांचे सगळे मित्र जर लिस्ट काढली तर 29 यांचे मित्र जे ते लूट करून गेलेले आहे आणि हे दिल्लीच्या लोकांना माहिती आहे. 3 वेळा आपच्या पहिले 3 वेळा आपच्या पहिले 3 वेळा आम्ही हरवलेला, यांना 3 वेळा हरवलेला आहे. पहा आता केशव मधात बोलून आले, सत्य पुढे आणल्यावर केशव मधात बोलायला. तुम्ही मेघालयमध्ये ज्यांना तुम्ही बोलता की सगळ्यात करट माणूस आहे त्याच्यासोबत 2 दिवसांनी जाऊन बसले. काँग्रेस तिथे सत्ता स्थापनेसाठी लढत आहे. काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी लढत आहे. आनंदजी, आपलं उत्तर, दिल्लीत कोणाचं सरकार येईल? आणि शेवटचा प्रश्न आहे हा, ज्या प्रकारे अरविंदजींनी गोर गरिबांसाठी काम केलं आहे, आम्हाला वाटत आहे की 10 वर्षाच्या ज्यांचं काम आहे, त्यांची इमेज आहे, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, जल, स्वास्थ्य, बिजली, या सगळ्यांमध्ये अरविंद केजरीवालजी नंबर 1 आहे. त्यांची पार्टी नंबर 1 आहे. कोण येणार, आम्ही काय ब्रह्मा नाही, आम्ही काय भविष्यवक्ता नाही, पण ज्या परिस्थिती आहे भाजपचा दारुण पराभव होणार आहे. अगदी थोडक्यात, अगदी 2 वाक्यात, अरविंदजींना तुमचा पाठिंबा आहे, याचा अर्थ मुंबईच्या निवडणुकीत तुमची काँग्रेसला साथ नसणार, अरविंदजींची साथ तुम्हाला अपेक्षित आहे. हे बघा, हे आमच्या हातात नाही, हे आमच्या शीर्ष नेतृत्व करणार कोण कसा लढणार आहे. पण आज तुम्ही दिल्ली संबंधी प्रश्न विचारला तर दिल्लीमध्ये अरविंदजींच्या सारखा चेहरा नाही. ठीक आहे, ते म्हणतात भाजप, हे म्हणतात काँग्रेस, आणि तुम्ही म्हणताय अरविंद केजरीवालांची आप. याच मुद्द्यावर आपण या एबीपी माझाच्या 0 मधल्या चर्चेमध्ये इथेच थांबूया. आणि तिघांचे आभार, केशवजी, अतुलजी आणि आनंदजी, तिघांचे आभार. मंडळी, या चर्चेनंतर आता वेळ झाली आहे आपल्या प्रश्नावरचा तुम्ही दिलेला कौलचा रिझल्ट पाहण्यासाठी. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता, दिल्लीत केजरीवाल काँग्रेसची साथ सोडली, तेच मुंबईत उद्धव ठाकरे करणार का? एकूण मतं आली युट्यूबला 20,000. होय म्हणतायत 83% प्रेक्षक, 17% म्हणतायत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.